आपल्या शाळेतील गिगे सर आणि पावणे सर यांचे बदली झाले आहे आणि आज त्यांच्या सन्मानार्थ आपण हा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रेम हे त्याच्या बोलातून व्यक्त झालेलं आहे. अक्षरशः त्याला ते बोल सुचत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या गावच्या शाळेसाठी भावनिक दिवस आहे. अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे आपल्या दोन आदरणीय सरांचा आज निरोप समारंभ आहे. चला या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया. अगदी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अचानक समायोजनामध्ये बदली झाली आणि त्यानंतर पांडे सर इथंच होते, परंतु पांडे सरांना पण या ठिकाणून अचानक म्हणजे आमच्या ध्यानीमनी नसतानाही त्यांना सुद्धा इथून सहवर्ग करण्यात आलं. आम्हाला वाटलं होतं अजून वर्ष 2 वर्ष निश्चितच दोन्ही माणसं या ठिकाणी सेवा देतील, परंतु ठीक आहे, नोकरीमध्ये या ठिकाणून त्या ठिकाणी बदल्या होतच असतात आणि बदलीच्या निमित्त अनेक ठिकाणचा हा प्रवास चालू असतो. या बदल्या म्हणजे ही जी बदली झालेली आहे ही अगदी तालुका अंतर्गत समायोजनाच्या बदल्या आहे आणि सर आपल्यापासून फार काही लांब गेलेले नाही. सर शेजारी आपल्या शेजारी अगदी खालच्या बाजूला मवेशी या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर सर लवाळे या ठिकाणी गेलेले आहे. कालपर्यंत प्रशिक्षण चालू होतं, ते प्रशिक्षण पूर्ण झालं आणि काल सरांचं वांगे सरांचं आमचं बोलणं झालं. त्या नियोजनाप्रमाणे आज आपल्या या शाळेमध्ये तुम्ही आपल्या मुख्य शाळेच्या वतीनं आणि सहभागी शाळा आपल्या पाटीलवाडी असेल, गोडीवस्ती असेल, या सगळ्यांच्या वतीनं एक छोटासा असा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व उपस्थित आहात. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, पाटीलवाडी शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे शिक्षक वृंद, गोडेवस्तीचे मुख्याध्यापक हे सर्व उपस्थित आहेत. त्यांचं या सगळ्यांच्या वतीनं आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांच्या स्वागतासाठी एकदा फक्त 3च टाळ्या वाजवतात. स्टार्ट. मुख्य कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करूया. कोणताही छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्षाची गरज असते आणि आपल्याला नेहमी या ठिकाणी पालकवर्गांचं आणि ग्रामस्थांचं सहकार्य आहे. तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विठ्ठल बाबा यांनी सूत्रे स्वीकारावी असे मी त्यांना विनंती करतो. जे अध्यक्ष पदाची सूचना मांडली तिला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सोनेल बाबा हे आपण नेहमी आवाज दिला तर कोणत्याही शाळेच्या कार्यक्रमासाठी नेहमी हजर राहतात, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आणि सरांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन होईल. सर्व मान्यवरांना आणि सरांना विनंती करतो की सरस्वती पूजन करावं. आपल्या विद्येची आद्य देवता सरस्वतीच्या पूजनानं प्रत्येक गोष्ट या ठिकाणी साध्य होते. अशा या सरस्वतीचं पूजन करून विद्येच्या देवतेला आपण या ठिकाणी आवाहन करत आहोत. यानंतर इयत्ता व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सर्वप्रथम मी गिगे सरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो. या ठिकाणी सर्वप्रथम गिगे सरांचा सत्कार होतोय. शाल श्रीफळ बाबांच्या शाल श्रीफळ सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
त्यानंतर भेटवस्तू शाळेच्या वतीनं भेटवस्तू देण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर बांडे सरांचा सत्कार होत आहे. बांडे सरांना शाल श्रीफळ आणि हे जी भेटवस्तू आहे हे आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची प्रतिमा आहे. आता नुकताच म्हणजे 9 ऑगस्ट येतोय. भांगरे सर या ना पुढे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय गुंजळे सर पण आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू. सर आले सर या. नमस्कार. या पुढे या. फोटो घ्या. धन्यवाद. सन्माननीय विद्याळे सर या ठिकाणी भिगे सर आणि बांडे सरांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. सगळ्यांनी स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. सरां खूप भाग्यवान म्हटलं पाहिजे आणि सरांकडून म्हणजे एक तप हे 12 वर्षाचं असतं, परंतु 12चा 18 म्हणजे 1.5 तप या गावामध्ये सेवा दिली आणि त्या 1.5 तपाच्या कालावधीत अनेक विद्यार्थी घडले गेले आणि त्याची प्रचिती आम्हाला इथं वेळोवेळी येत असते. असंच काम त्यांचं या ठिकाणी आहे, असंच काम नवीन ठिकाणी राहणार आहे आणि त्यांना सगळ्यांनाच म्हणजे भिगे सर असतील, बांडे सर असतील, त्यांना शुभेच्छा आपण सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे. विद्यार्थ्यांना कुणाला मगाशीच बोलले होते ना, आम्ही सरांबद्दल मनोगत व्यक्त करणार आहोत. चला पाहून चल माधवी ये. अतिशय हुशार आणि धाडसी विद्यार्थी म्हणावं लागेल माधवी या ठिकाणी. माधवीसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. माझे नाव माधवी काळू बारमाटे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहून इयत्ता 7वी. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तामध्ये थोडा ईश्वराचा अंश आहे. आमच्या रक्तामध्ये थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री भिगे सर आणि बांडे सर आज सेवानिवृत्त होत आहेत. आदरणीय मुख्याध्यापक सर्व सर, शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी खूप भावनिक आहे. आपल्या शाळेतील भिगे सर आणि बांडे सर यांचे बर्थडे झाले आहे आणि आज त्यांच्या सन्मानार्थ आपण हा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रेम हे त्याच्या बोलातून व्यक्त झालेलं आहे. अक्षरशः त्याला ते बोल सुचत नाही. म्हणजे किती उपस्थित
आमंत्रित केलेले अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील, शिक्षक असतील, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा हा निरोप समारंभ आपण साजरा करत आहोत. एक शिक्षक बदली करून पुढे जातो, त्याचे योगदान या शाळेसाठी काय असतं हे सगळ्यांना माहीत आहे. सन्माननीय दिघे सर 2008 पासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि होते. अनेक वेळा त्यांची बदली झाली, परंतु योगायोगाने काय झालं असेल ते मला माहीत नाही, परंतु त्याने प्रामाणिकपणे या ठिकाणी येऊन कार्य केलं. माझ्या कार्यकाळात सुद्धा ते इथं होते. मी 1994ला आपल्या गावामध्ये आलो आणि तेव्हा हे 4थी-5वी वर्ग होते आणि पुढचे वर्ग मी स्वतः काम केले. पांडे सर बोलतील. 10 मिनिटांमध्ये फक्त शांत बसायचे. आज या निरोप समारंभानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल बाबा उपाध्याय सोनवणे बाबा, आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक देवकर सर, पदवीधर शिक्षक सुट्टे सर, पाटीलवाडीचे मुख्याध्यापक भांगरे सर, माजी शिक्षक इंगळे सर, त्याचप्रमाणे असवरे सर आणि आंबेडकर सर, प्रथमतः हे सर्व उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही आतापर्यंत कार्यक्रम शांत ऐकलाय, पण पुढे पण एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम आहे तो तुम्ही शांत चित्ताने ऐकायचा आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, माणसाच्या जीवनामध्ये किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये चढ उतार स्थिरता कधीच नसते. काय एकसारखं दुःखही नसतं आणि एकसारखं सुखही नसतं. दुःखाच्या पाठीमागं सुख लपलेलं असतं आणि सुखाच्या पाठीमागं दुःख हे घडलेलं असतं. पाठशिवणीचा खेळ सारखा चालूच राहतो आणि हे चालू असल्यावर कधी दुःख होतं. आता कधी हे दिवस निघून गेले, ही चांगली चांगली माणसाच्या जीवनात कधी येतील आणि कधी निघून जातील आणि त्याच पद्धतीनं परत दुसरी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. तेवढा जिव्हाळा लावायचा, तेवढाच प्रेम द्यायचं, असा हा पाठशिवणीचा खेळ ऋतुचक्रासारखा चालू असतो. त्याच पद्धतीनं असंच आपल्या शाळेत घडलं. मी तुम्हाला प्रास्ताविकमध्ये थोडंसं सांगितलं. मी 9 वर्षापूर्वी ह्या शाळेत आलेले 2019ला 4/3/2019 सालात मी इथं हजर झालो आणि इथला स्टाफ होता लांगी सर, घिगे सर, भांगरे सर, पिचड सर आणि माझी नेमणूक इथं झाली. माझी नेमणूक अशी झाली, भागकष्टन झाली, ती आता तुमच्या पुढं मी सादर करीत नाही, सांगू शकत नाही. आणि मग कोविडचा काळ आला. त्या कोविडच्या काळामध्ये मी 1 वर्ष इथं असा लादरा बुजरा, मी सातारा जिल्ह्यातून आल्यामुळं तिकडचं काही माहीत नाही, परंतु त्या माणसाने मला इतकं म्हणजे जवळ करून घेतली तर मी त्यांच्यात कधी एकरूप झालो आणि ते माझ्यात कधी एकरूप झाले हे त्यांनाही कळालं नाही आणि मलाही कळालं नाही. आणि 10 वर्ष अशी कुठं निघून गेली तेच काही कळालं नाही. म्हणजे इतकं एकरूप, पण इतकं आनंदात आणि दुःख म्हणजे कधी जाणवलंच नाही. गावामध्ये शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, असे अनेक विद्यार्थी इथून घडले आणि इथून पुढे घडतील अशी आमची निश्चितच अपेक्षा आहे. आणि आम्ही ते घडवण्याचा आम्ही सर्व धामणूर शाळा असेल, पाटीलवाडी शाळा असेल, गोडेवस्ती शाळा असेल, आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि यानंतर आपले जे आजचे सत्कारपुरते आपले गिगे सर यांचं सेव म्हणजे यानंतर ते पुन्हा आपल्याकडे येणार नाही. आज पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि पुन्हा पाहुणे म्हणूनच येतील, तर त्यांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. त्यांच्या शुभेच्छा निश्चितच तुमच्या इथून पुढे उपयोगात येतील. मी सन्माननीय गिगे सरांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठल बाबा,
गावातील ज्येष्ठ नागरिक सोनवणे बाबा, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित की माझ्या शैक्षणिक कार्याची सुरुवात ज्यांनी मला इतर या ठिकाणी या शाळेत हजर करून घेतले असे माझे मुख्याध्यापक श्री नामदेव धेंदळे गुरुजी हे सुद्धा माझ्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो की हा योगायोग आहे की मला हजर करून घेणारे तेच आहेत आणि मला निरोप द्यायला तेच उपस्थित आहेत, तर हे मी माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक श्री देवकर सर, पदवीधर शिक्षक मुक्ते सर, आदरणीय दादा माझे सहकारी आणि असवले सर, तसेच शेजारील शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप बांगरे सर, आंबेडकर सर आणि जोशी सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आम्हाला दोघांनाही निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर बदली हा आयुष्याचा भाग आहे. नोकरी करणाऱ्याला बदलीची जसं निसर्ग म्हणजे बदल हा निसर्गाचा भाग आहे, त्याचप्रमाणे नोकरीतील बदली हा सुद्धा एक त्याचाच भाग आहे. त्याचप्रमाणे की गेली 18 वर्ष या शाळेमध्ये काम केल्यानंतर आज या शाळेतून गेल्यानंतर खूप मनाला वाईट वाटतंय की चांगल्या व्यक्तींच्या आणि चांगल्या विद्यार्थ्यांच्या सहवासाला तुटलेलो आहे. आणि या ठिकाणी एवढी वर्ष म्हणजे 18 वर्ष केल्यानंतर मला नेहमी मी सांगत असायचो की मला अजूनही वाटतं की मला फक्त 4 ते 5 वर्ष झालेली आहेत या गावामध्ये, असं नेहमी वाटायचं. एवढे वर्ष होऊ नये म्हणजे एवढं गावाचं प्रेम, गावातील सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी, सर्व विद्यार्थी त्यांनी जे माझ्यावर भरभरून प्रेम दिलेलं आहे ते खरंच मी आयुष्यभर विसरणार नाहीये. या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. सर्व गावकऱ्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. सर्व शिक्षकांचे मानतो. आणि या ठिकाणी तुम्ही मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी नेहमीच आपला ऋणी राहील. त्याचप्रमाणे या जीवन प्रवासामध्ये माझ्याकडून जर काही तुमच्याबद्दल किंवा तुमचं काही मन सुखवलं गेलं असेल तर निश्चित मनाने एक लहान भाऊ म्हणून मला माफ करा. आणि आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच तुम्ही एक सुजाण देशाचे नागरिक बना, जेणेकरून आपल्या देशाचं, गावाचं, तुमच्या घराचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या शिक्षकांचं, तुमच्या सर्वांचं नाव, तुमच्या गावाचं नाव मोठं करा आणि खूप खूप शिका, मोठे व्हा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर पांडे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल बाबा, त्याचबरोबर सोनवणे बाबा, त्यानंतर एक आदर्श शिक्षक म्हणून की ज्यांनी चांगलं काम केलेलं आतापर्यंत रिटायर झालेले भिंगडे सर, त्याचबरोबर या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक देवकर सर, त्यानंतर पदवीधर शिक्षक सुट्टे सर, त्याच्यानंतर सगळेच त्यांना दादाच म्हणतात, मी पण त्यांना दादाच म्हणतो, ते दादा भांगरे सर, त्याचबरोबर पाटीलवाडी शाळेचे मुख्याध्यापक भांगरे सर, आंबेडकर सर, त्याच्यानंतर जोशी सर, असवले सर, सर्वांचं त्या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि हा जो आजचा कार्यक्रम आहे, गेली 3 वर्ष या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करण्याचं मला या ठिकाणी संधी मिळाली. तसं जर पाहिलं तर ही माझी शाळा नव्हती. माझी मुख्य शाळा जी आहे ती करटुलवाडी शाळा आहे. परंतु योगायोगाने म्हणा किंवा माझं कुठेतरी काहीतरी चांगलं काम असेल म्हणून मला इथं पाठवण्याची कृपा कोणीतरी केली असे मी म्हणेन. आणि त्याबद्दल मी त्या 3 वर्षामध्ये जे काम केलं ते काम म्हणजे सहकार्य जेव्हा सगळे टीम होती, ही टीम अतिशय उत्कृष्ट अशी टीम सर्व, की त्यांच्या बरोबर मला एक स्फूर्ती मिळाली. तर काय करा, तर तुम्ही जे काम करा ते असं मनापासून करा, थोडं बेस्ट करा की सर्वांना तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट म्हणून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे.
जास्त बोलत नाही, वेळ जास्त झालेला आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा एक मनापासून शुभेच्छा देतो. सर्व सहकाऱ्यांना पण या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार आदर केला, त्यामुळे तुमचं सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि पुन्हा विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करा, मोठे व्हा. धन्यवाद. त्यांना पण आपण या ठिकाणी पहा, पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी असं वेगळं असं किट आणि पहा त्या हे जे किट आहे सरांनी अतिशय छान असं किट आणलंय. त्यामध्ये एक पेन आहे, पट्टी आहे आणि पेन्सिल पण आहे. खूप खूप धन्यवाद सरांना. एकदा टाळ्या वाजवून सरांसाठी धन्यवाद द्या. हा, छान छान छान. प्रत्येकाला पेन मिळाला का? फोटो घ्या. हिगे सर आणि बांडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करताय. टाळ्या वाजवा. यानंतर बांडे सरांचा सत्कार होत आहे. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर बांडे सरांचा सत्कार होत आहे. खूप खूप धन्यवाद ताई. त्यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे या ठिकाणी पाटीलवाडी शाळेला दिला आणि गोळेवस्ती शाळेला 3 मुलांमध्ये 4 मुलांमध्ये आणखी 4 दिलेला आहे. सरांना सगळ्यांच्या वतीनं खूप धन्यवाद देतो आणि आम्ही पण सरांना खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या ठिकाणी गोड असा कार्यक्रम सगळ्यांच्या संमतीनं आणि संपलेला आहे. आणि यानंतर बस संपून टाकायचं, टाकून द्यायचं नाही. बस खाली. सरांनी दिलेले शिक्षण आणि संस्कार कायम आमच्या स्मरणात राहतील. त्यांच्या नवीन ठिकाणी सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद. बाय बाय.